नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 48वा आणि शेवटचा भाग. या सिनेमाचे दिवस हे पुस्तक मी लिहिलं पहिल्यांदा 2007 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि दुसरी आवृत्ती 2016 साली. तर दुसरी आवृत्ती 2007 ते 16 असा जो मी भाग घेतला तर तिथपर्यंतचा भाग आता सांगणार आहे आणि त्यानंतर पुढचा 16 ते 20 काही गोष्टी आहेत त्याही सांगणार आहे आणि या मालिकेचा सांगता करणार आहे. पुस्तक पोचतं लोकांच्यापर्यंत, पण त्याहीपेक्षा या नवीन टेक्नॉलॉजीमुळं यूट्यूब किंवा फेसबुकवरून जास्त लोकांच्यापर्यंत पोचता येतं आणि शेवटी काय आता यातनं पैसे मिळवायचा हेतू नव्हता. त्यामुळे आपले अनुभव जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावेत, सिनेमासंबंधी त्यांचे समज गैरसमज दूर व्हावेत आणि मुख्यतः ज्ञान व्हावं. सिनेमा कसा बनतो, त्यात लोक कसे असतात, चांगली लोक असतात. कारण सिनेमावाले म्हणल्यानंतर अजूनही बघायचा दृष्टिकोन इतका स्वच्छ नाही आहे आणि अलीकडं तर आणखीन बऱ्याच गोष्टी समोर येतात. त्यामुळं खूप लोकांना असं वाटतं की हे क्षेत्र फारच वाईट असेल. तसं नाही आहे. हे यात खूप चांगली माणसं आहेत आणि कुठल्याही क्षेत्रात असतात तशी काही वाईट माणसंही असतात. अर्थात सुदैवानं मला चांगली माणसं भेटली हे माझं नशीब म्हणायचं किंवा मी बरं वागलो असं सुद्धा असू शकेल. पण हा सगळे अनुभव लोकांच्यापर्यंत पोचावेत आणि यूट्यूबला टाकल्यानंतर कायमचे राहावेत म्हणून मी फेसबुकलाही रोज एक एक भाग टाकतो. आणखी टाकला आणि अरुण गोडबोले या माझ्या चॅनेलवरही रोज एक एक भाग टाकत गेलो. चॅनेलवरती सिनेमाचे दिवस अशी स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. जवळजवळ 9-10 विषयावरती आत्तापर्यंत मी वेगवेगळे व्हिडिओज केले. त्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट त्या माझ्या अरुण गोडबोले या चॅनेलवर आहे. तुम्ही सर्च केल्यानंतर मिळेल. मृत्यूपत्र, गरज आणि मार्गदर्शन, इन्कम टॅक्सच्या नवलनगरी, यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे, ऋणानुबंधी, मातृपितृ देवोभव, नंतर दासबोध निरूपण आणि सिनेमाचे दिवस. याशिवाय आनंद वनभुवनी हा समर्थ रामदासांच्या जीवनावरचा चरित्रपट 4 भागामध्ये तोही मी शेअर केला आहे. समर्थ छंद यातल्या दुसरा भाग माझ्याकडं होता व्हिडिओचा, तोही मी शेअर केला आहे. काळसिद्धेश्वर महाराजांचं एक प्रवचन आहे तेही शेअर केले आणि कदाचित पुढच्या काळामध्ये माझ्या सिनेमातली ही जी गाणी आहेत ती गाणीही ज्यांना मी हक्क विकलेत त्यांनी त्यांच्या यूट्यूबवर टाकलेली आहे. तीसुद्धा मी यूट्यूबला शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. कसं जमेल ते मी आपल्याला सांगेन. पण ह्या नवीन तंत्रज्ञानाचा मला फायदा घ्यायला शिकता आलं. माझा नातू उदयन मुलगा उदयन आणि नातू आर्यन आणि काही मित्र यांनी सहकार्य केलं, मला शिकवलं. थोडक्यात आमच्याकडे किरण म्हणून काम करतो, किरण सोनावणे, तेही सहकार्य केलं आणि मी शिकलो बरंचसं. शेवटी मनुष्य आजन्म विद्यार्थी असतो ना. आणि मी कालच्या श्लोकात म्हणलं तसं गृहीत इव केशेषु, म्हणजे आपण शेवटी केव्हा तरी मृत्यू येणार आहे म्हणून अजरामरत्व प्राज्ञ विद्यामर्थांची चिंतेत असं जे म्हटलेलं आहे की आपण अमर आहे असं म्हणून ज्ञानसाधन करत राहावं. तसं मी आता हे नवनवीन शिकलो, त्यातल्या टेक्नॉलॉजी काही काही शिकलो, काही काही ॲड केल्या, काय अजून शिकतो आहे. त्यामुळे पुढे आणखीन काही व्हिडिओ नक्की मी करीन. सातारच्या आठवणी, सातारा स्मरण यात्रा म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामुळे साताऱ्याच्या लोकांचं व्यक्तिचित्राचं एक पुस्तक लिहिलं आहे, नाना सातारकर म्हणून. ते कधी त्याची मालिका करीन माहीत नाही मला. पण आज मात्र या सिनेमाच्या दिवसची ह्या 48 भागांच्या मालिकेची मी सांगता करतो आहे. आपण सगळ्यांनी मला अभिप्राय पाठवले आहेत, लाईक्स दिल्यात, काही लोकांनी प्रत्यक्ष फोन करून चर्चा केली. त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. मी शेवटी आभार प्रदर्शन करणार आहे पण सुरुवातीला सांगून टाकतो. तर मी आता सगळं हक्क विकायचे ठरवले तर मग ते काही तसं म्हणावं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी आधी इच्छुक खरेदीदार हुडकायला हवा होता. पण सिनेमाच्या मायानगरीत तशी शिस्त आहे, त्यालाच मेथड इन मॅडनेस म्हणायला हवे. ज्याने माझे पूर्वीचे व्हिडिओ राईट्स विकायला मदत केली होती त्या ब्रोकरची, म्हणजे किकू ललवाणी म्हणून मी सांगितलं, तो योग्य कमिशनने काम करायचा, त्याची आठवण झाली. मी फोन केला, आमचे मुंबईला भेटायचे ठरले. मनात होतं की गेल्यावर व्यवहार ठरवू आणि मोकळं होऊ, पण तसं होणार नव्हतं. त्याच्या मध्यस्थीनं 2-3 भेटलो तेव्हा एक काम म्हणजे ठकीचे लग्न जमवणं इतकं अवघड आहे माझ्या लक्षात आलं. बरं, त्यात माझे सर्व चित्रपट 20 ते 25 वर्षापूर्वीचे.
ही मी 2011 सालातली गोष्ट सांगतो आहे. 2020 ते 25 वर्षापूर्वीचे ते अनेकदा टी व्हीवर दाखवून झालेले. शिवाय सध्या त्या काळात दरवर्षी 100 मराठी चित्रपट तयार होत असल्याने असे हक्क विकणारे इच्छुक खूप आणि घेणारे मात्र कमी. त्यावेळी 2 वेळा मुंबईच्या केबेत खूप घासाघीस होऊन व्यवहार ठरला नाही. पण पुढे त्याचा व्यवहार ठरला, कारण माझ्या मनात एकदा यातनं मोकळं व्हायचं होतं. अपेक्षित किंमत नाही आली, पण मला ठीक आहे, आता आपलं मोकळं व्हायचं एकदा ठरवलं तर होऊया, कारण नंतर कोण ही उस्तवारी करणार. शेवटी गृहीत विवेकेशू डोक्यात होतं ना. मग खूप घासाघीसाने व्यवहार ठरला. तो ठरताना माझे 2 राईट्सबद्दल वादविवाद होते. एकाचा टी व्हीच्या राईट्सबद्दल वाद होता आणि दुसऱ्याचा सॅटेलाईट राईट्सबद्दल वाद होता. अर्थात त्या दोन्हीत माझी बाजू पूर्णपणे लिगल होती. काही टेक्निकल गोष्टीमुळे त्यांनी तो वाद निर्माण केला होता. पण ज्याच्याही व्यवहार ठरला त्याला या सगळ्याची पूर्ण कल्पना दिली. ती सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज त्याला दिला. पण या सगळ्या वादविवाद, ही विकणाऱ्यांची गर्दी यामुळे अपेक्षा किंमत खूप कमी आली. परंतु मी विचार केला की पुढे मागे अशी धावपळ कोण करेल, तेव्हा तो व्यवहार पूर्ण करायचाच, भले किंमत कमी काही येणार. पण तो व्यवहार ठरला आमचा. त्याप्रमाणे टोकन मनी त्यांनी मला दिलं. ॲग्रीमेंटही करायचं ठरलं. पण त्यापूर्वी प्रश्न संपणार नव्हता एवढ्या, कारण त्या सर्व निगेटिव्ह चेक करून त्यांच्या ताब्यात द्यायला होत्या. म्हणलं काय ठीक आहे, सोपी गोष्ट आहे ना, कारण 20-25 वर्षापूर्वीच्या त्या निगेटिव्ह सुस्थितीत असल्या तरच तो व्यवहार होणार होता, कारण ते चेक करून घेणार निगेटिव्ह. म्हणजे तेव्हा 2 निगेटिव्ह असायचे ना, साऊंड निगेटिव्ह आणि पिक्चर निगेटिव्ह. त्या 5 चित्रपटांच्या अशा 10 निगेटिव्ह या सगळ्या सुस्थितीत पाहिजेत, कारण मग तरच ते सॅटेलाईटला दाखवू शकणार होते ना घेणारे. ठीक आहे, सोपी गोष्ट आहे ना, बॉम्बेला जाऊन ती घेऊया ताब्यात, घेऊया ना. पण बॉम्बे लॅबला गेलो मी, तर बॉम्बे लॅब बंद पडली ती. तिथं नवीन टोलेजंग टॉवर उभा राहिला होता. आता आली का पंचायत. मग चौकशी केल्यावर समजलं की सांताक्रूजला एका कमर्शियल बिल्डिंगमध्ये बॉम्बे लॅबचं ऑफिस आहे आणि होसीवाडिया तिथं आठवड्यात 1-2 वेळा जातात आणि मग व्यवहार करू शकतात. त्यांचा फोन नंबर हुडकला, त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि वेळ ठरवून त्यांना भेटलो. पण प्रश्नाचा गुंता सुटण्यावेळी वाढत गेला. त्यांनी म्हणे बिल्डिंग पाडताना सर्व निर्मात्यांना नोटीस पाठवून आपापल्या निगेटिव्ह परत घेऊन जा म्हणून कळले होते, आणि ज्यांनी त्या नेल्या नाही त्यांच्या निगेटिव्ह पुण्याच्या राष्ट्रीय फिल्म आर्काईव्हमध्ये आणि नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये स्टोरेजसाठी दिलं होते. त्यातच माझ्याही निगेटिव्ह नॅशनल फिल्म आर्काईव्हला गेल्या. मला नोटीस मिळाली नव्हतीच. मी वाद घालायला सुरुवात करतो. ते काय म्हणले की प्रश्न असा आहे की जर सणा नोटीस परत आली तर फिल्म इन्फॉर्मेशन वगैरे जी मासिकं ठरलेली आहे तिथं आम्ही नोटीस दिली आहे, माझ्याकडे कॉपी आहे. आता काय वाद घालून काय करणार. म्हणलं ठीक आहे, मी तिथून घेतो, मला तसं पत्र द्या. त्यावर त्यांनी त्या निगेटिव्हचे स्टोरेज चार्जेस तुम्हाला आधी भरावे लागतील असे सांगून त्याचा हिशोब सांगितला. 18 ते 22 वर्षाच्या 6 सिनेमाचे, म्हणजे हम दो बंडलबाज सकट हिंदी निगेटिव्ह, एकूण 70 ते 80 फिल्मची आणि तेवढीच साऊंडची, म्हणजे जवळ 160 रील्स होतं. प्रत्येक महिन्याला अमुक भाडं गुणिले अमुक महिने असा तो हिशोब काही लाखात जात होता. तो पाहून मी उडालोच. ते दिल्यावर आपल्याला शिल्लक काय राहणारा प्रश्न नव्हता, बहुतेक आपल्यालाच भरायची पाहिजे असते. शिवाय त्या चांगल्या आहेत का हा प्रश्न अजून शिल्लकच राहणार होता. सुदैवाने ओसीवाने सर्व परिस्थिती सांगितली आणि मग त्यांनी जुने ऋणांमधून म्हणून बरीच सूट दिली. टोकन पैसे माझ्याकडनं घ्यायचं मान्य केलं आणि वर आधी त्या चेक करून घ्या व मगच हेही पैसे माझ्याकडे भरा असा प्रेमाचा सल्ला सुद्धा दिला. हा त्यांचा चांगुलपणा होता. त्यानुसार फिल्म आर्काईव्हला पत्र देऊन त्यांनी ते फिल्म निगेटिव्ह चेक करण्याचे अधिकार मला दिले. आता मोर्चा पुण्याकडे वळवणं भाग होतं. आर्काईव्हचे तेव्हा घेवार म्हणून अधिकारी होते. त्यांनी रजिस्टर पाहून त्या निगेटिव्ह असल्याचे सांगितले आणि त्याचं चेकिंग करून रिपोर्ट द्यायचे मान्य केलं. त्यासाठी पुन्हा वेगळे त्यांचे चार्जेस चेकिंगचे होतेच, ते भरले आणि त्यांच्या घेवारांच्या सहकार्यामुळे त्यांचं चेकिंग ते लवकर करून त्या सर्व निगेटिव्ह ओके असल्याचा अधिकृत रिपोर्ट गेला. आता पुन्हा मुंबईला जाणं, ओसीवाडाला भेटणं, सेटल केल्या स्टोरेजचा चार्जेसचा चेक देणे व त्यांच्याकडून फिल्म आर्काईव्हला
त्या निगेटिव्हची डिलिव्हरी मला द्या असं पत्र घेणे, हे सगळं होतं. ते पार पाडलं जाऊन मुंबईला. त्यानंतर दिवारांशी चर्चा करून डिलिव्हरीची तारीख ठरवली. दिवारांनी सुद्धा खूप मला सहकार्य केलं. आता त्या गोष्टीला सुद्धा 9 वर्ष झालीत, पण कधीतरी आमचा फोन होतो. मला असं वाटतं की सगळीकडे माणसं चांगली असतात, तुम्ही कसं वागता यावर बरंच अवलंबून असतं. मग ती तारीख ठरवली. साताऱ्याहून टेम्पो ठरवला आणि तो घेऊन डिलिव्हरी घ्यायला फिल्म आर्काईव्हच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे गेलो तर ते म्हणले इथं नसतात, त्या कोथरूडला आमचं कोल्ड स्टोरेज आहे तिथं आहे म्हणून समजलं. तिथे टेम्पोसह घेऊन डिलिव्हरी, म्हणजे माझी कल्पना की सकाळी सातारून जाऊ, पुण्यात 9:30-10ला पोचू, डिलिव्हरी घेऊ, मुंबईला जाऊन डिलिव्हरी देऊन टाकू. पण ते म्हणले सगळं कोथरूडला आहे. तिथं गेलो तर डिलिव्हरीवर संध्याकाळचे 5 वाजले होते. म्हणजे आता मुंबईला जाऊन का उपयोग नव्हता, कारण मुंबईला ती डिलिव्हरी कोण घेणार. त्यामुळे टेम्पो पुढं पाठवून दिला आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी जायचं ठरवलं. सकाळी गेलो. टेम्पो तो होता त्यांना दिलेला होता अल्ट्रा मूव्हीजला, त्यांच्या ऑफिसला ते टेम्पो बोलवला. त्यांना ती डिलिव्हरी दिली. मनात म्हटले चला आता हे प्रकरण पूर्ण झाले, पण तसं व्हायचं नव्हतं. ठकीच्या लग्नाला अडचणी 50 म्हणतात ना, तसं होतं. त्या निगेटिव्ह ती पार्टी म्हणजे अल्ट्रा मूव्ही स्वतः पुन्हा स्वतःच्या माणसामार्फत तपासून घेणार होती. थोडक्यात मुलीला मुलाने पसंत केल्या, पण मुलाच्या काकांची पसंती घेणं अजून बाकी होतं. शेवटी तेही झाले. त्या चेकिंगमध्ये त्या ओके निघाल्या. मग ॲग्रीमेंट झाले. त्यांनी पार्ट पेमेंटचा चेक दिला. त्याच वेळेस मी पुन्हा कोणत्या हक्कासंबंधीचा वाद आहेत त्याचे लेखी पत्रही दिले, त्याची पोच घेतली, कारण नंतर वांधा नको. पुढे राहिलेल्या रकमेचाही चेक आला व सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आता माझ्याकडे त्या 5 सिनेमाचे व हिंदीत डब केलेल्या हम दो बंदोबस्तचे कोणतेही हक्क शिल्लक नाहीत. फक्त आकाशवाणीला कशासाठी, प्रेमासाठी व नशीबवान या दोन्हीच्या रेकॉर्ड्स लावण्याचे हक्क दिले. त्यातून दरसाल सुमारे 200-250 रुपये रॉयल्टी येते, ती मिळत आहे. आणि पूर्वीचे कोणाकडून येणे असणारी किरकोळ रक्कम हे वगळता आता मी सिनियर सिटीजन पूर्णपणे निसंग झालो होतो. हे सर्व घडले 2010-11 साली, जेव्हा मी 65 वर्षाचा झाले होतो. तेव्हा ही धावपळ मी करू शकलो म्हणून होऊ शकलं हे. आता 75, आता तर मी 75 पूर्ण केले. आता जर मी तशी धावपळ, वाटाघाटी व टेन्शन कितपत करू शकलो असतो ही शंकाच आहे. शिवाय उद्या माझ्या पश्चात हे कोण करू शकले असतं हाही यक्षप्रश्नच आहे. त्यामुळे भले किंमत कमी आली असली, पण मुक्त झालो हेच मोठं समाधान आहे. याशिवाय या सगळ्यात आणखीन 2 धडे शिकलो. पहिला हा की कोणतेही लेखी ॲग्रीमेंट करताना शब्द आणि शब्द वाचून केले पाहिजे. आणि दुसरा असा की जर लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करणं सोपं आहे, पण बंद करणं खूप व्यापाचं आहे. त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातसुद्धा तसाच प्रकार असतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात उडी मारण्यापूर्वीच बाहेर पडण्याची, त्यातून परतीची वाट कशी आहे याचाही अभ्यास आणि तयारी आपण करून ठेवली पाहिजे. आता त्या मनाच्या श्लोकातील मनोज्ञ श्लोकातील पहिल्या चरणाप्रमाणे 2007 नंतरही माझे लेखन चालू राहिले. समर्थ रामदास दासबोधात व्यावहारिक आणि जीवन यशस्वी करून प्रपंच नेटका कसा करावा याचे विवेचन करणारा भाग 40% आहे दासबोधात. त्याचा अभ्यास करून मी यशस्वी न्याय समर्थसूत्र हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ मी आत्ता या यूट्यूब चॅनेलवर माझ्या टाकलेला आहे, यशस्वी न्याय समर्थसूत्रे. त्याचबरोबर मराठी मानाची सांस्कृतिक ठेव असणाऱ्या गीत रामायणातली गीते, स्वररचना यांचा रसास्वाद व गदिमा वायूंच्या आठवणीचा मधुकोश असलेले अजरामर गीत रामायण हे पुस्तक लिहिले. त्यातलाही काही भाग जवळजवळ 13 गाण्यांचा मी माझ्या यूट्यूब चॅनलला अजरामर गीत रामायण म्हणून टाकलेला आहे, तोही आपण बघू शकता. 1995 पासून दरवर्षी होणाऱ्या नवीन बदलांची नोंद करून 2015 प्रत्येक वर्षी पगार तो आयकर मार्गदर्शिका, तर नुकत्याच येऊन गेल्या इन्कम डिक्लेरेशन स्कीम 2016 वरती मार्गदर्शिका आली आहे. सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करणारी गुंतवणूक मार्गदर्शिका व नोंदवही हेही लिहिलं. ही सर्व पुस्तकं लोकप्रिय त्याच्या आवृत्त्या निघत राहिल्या. माझ्या हातून समर्थ त्यानंतरही आत्ता इन्कम टॅक्सच्या क्षेत्रातील माझे 57 वर्षाचे गमतीशीर तापाचे असे सगळे आनंदाचे सर्व तऱ्हेचे अनुभव, तिथली माणसं, याचं इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत
हे पुस्तक आता नुकतंच या कोरोना काळात मी प्रकाशित केलं. त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे. त्यातलाही काही निवडक भाग मी इन्कम टॅक्सच्या नवलनगरी या एका प्लेलिस्टमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला. आपण तोही ऐकू शकता. माझ्यातून समरसेवा मंडळ सज्जनगडचा 2013पर्यंत मार्गदर्शक म्हणून तर श्रीराम देवस्थान ट्रस्ट सापरचा विश्वस्त म्हणून 2015पर्यंत समर्थसेवा घडली याचेही वेगळे समाधान आहे. समर्थसेवेचाच भाग म्हणून संजय दापकेंच्या सहकार्याने चाफरच्या राम मंदिराचा इतिहास व महत्त्व सांगणारी प्रकटले श्रीराम चाफरी ही 24 मिनिटांची आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली व ती दाखवण्यासाठी मंदिराच्या आवारातच वाल्मिकी प्रेक्षागृह उभारले. त्याचे 2012मध्ये त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. दरवर्षी शेकडो भाविक ती पाहून समाधानी होतात. त्यानंतर आता ही जी डॉक्युमेंटरी आहे प्रकटले श्रीराम चाफरी ती 2 भागात आहे. ती माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुकवरती मी उद्या परवा टाकणार आहे. ती आपण जरूर बघा. चाफरच्या राम मंदिराचा समर्थांच्या काळापासूनचा इतिहास, कोयना भूकंपानंतर ते झालेलं उद्ध्वस्तकरण आणि नंतरचं पुनर्निर्माण हा सगळा भाग त्यामध्ये आहे. 2012-13मध्ये संजय दापकेंशी होणाऱ्या चर्चेतून समर्थ रामदासावरील थीम पार्कची कल्पना सुचली. ज्ञानश्री इन्स्टिट्यूटच्या भाई वांगडे यांनी तेथील 1.5 एकर जागा उपलब्ध करून दिली सज्जनगडच्या पायथ्याला. शिवाय ते व गार्डियन डेव्हलपर्सचे मनीष साबडे या दोघांनी मिळून तो प्रकल्प भांडवल घालून साकारण्याचे ठरवलं. त्यातून समर्थांच्या युगातील 15 महत्त्वाचे प्रसंग, पुतळे, कटआउट्स यांच्या माध्यमातून साकार केले एक मोठे दालन, 11 मारुतींच्या प्रतिकृती एक दालन व समर्थांच्या तीर्थस्थाना आधारित डॉक्युमेंटरी व ती दाखवण्याचे सुरेख चित्रगृह, शिवाय हनुमंताचा 30 फुटी भव्य पुतळा असे समर्थ सृष्टी थीम पार्क सज्जनगडच्या पायथ्याशी साकार झालं. कोणत्याही संताचे असे हे जगातील पहिलेच थीम पार्क आहे. दरवर्षी त्यालाही समर्थ भक्त, पर्यटक आणि विद्यार्थी भेट देतात. याशिवाय कौशिक प्रकाशन, विविध सामाजिक तस्त, भाषणे, चर्चा, परिसंवाद, उद्घाटने असे सर्व मजेत वाढते वय लक्षात घेऊन तब्येतीने चालू आहे, फक्त सिने निर्मिती सोडून. तरीही कधीतरी मनात एखादा तरंग उमटतो की चला आता एक शेवटचा लास्ट अँड बेस्ट सिनेमा करूया. अजून तरी त्या उत्साही कल्पनेवर व्यावहारिक समंजसपणाने मात करून त्या कल्पनेला वरचढ होऊन दिले नाही. पण समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अचपळ मन माझे नावरे आवरिता किंवा सुधीर मोघेच्या भाषेमध्ये अशा मनाचा काय भरोसा द्यावा, तसे आवरता आले तर ही आवृत्ती म्हणजे ही पुस्तक सिनेमाच्या दिवसाच्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती म्हणजे सिनेमाच्या दिवसांचा पूर्ण विराम ठरेल. पण समजा आवरता आलीच नाही तर मात्र हा केवळ अर्धविराम ठरेल. कदाचित पुढच्या काळात माहीत नाही, आपल्या हातात काहीच नसतं. नियती काय केलं सांगता येत नाही. समजा चुकून पुन्हा काही केलं तर मग हा अर्धविराम ठरेल आणि पुढच्या काळात काय घडेल ते तुम्हाला कळेलच. कारण निर्मात्याशिवाय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या शिवाय चित्रपट नाही, हे खरं ना. तर असं ह्या मालिका करण्यात मलाही खूप मजा आली. त्या दिवसात परत गेल्यासारखं वाटलं. खूप आठवणी आपल्याबरोबर शेअर करता आल्या आणि ह्या सगळ्या लोकांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता. कधी काही उलटसुलट अनुभव आले त्या अनुभवात तेही परत त्या तेव्हाच्या कटुपणातनं आता हसायला येतं, तेही सगळं उपभोगता आलं. याबद्दल मनापासून आनंद आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य झालं, आपल्यापर्यंत पोचवता आलं. आणि शिवाय कोकणस्थला माझ्याकडे सगळं फुकट आहे याचा आणखीन आनंद आहे. तेव्हा आज आपण थांबूया ही मालिका. परत मनात काय विचार येईल तेव्हा पुढची मालिका सुरू करेन. चित्रपटातील काही गाणी, शक्य झालेले काही प्रसंग त्या जे राईड गेले त्यांनी जर पब्लिकली टाकले असले तर ते माझ्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुकला शेअर करायचा प्रयत्न करेन. आपण जरूर त्याचा आस्वाद घ्यावा. विशेषतः अजीज नादाची कव्वाली मी जी लिहिलेली होती, अजीज नादाने गायली, ती काही सिनेमातली पॉप्युलर गाणी सगळ्याचा प्रयत्न करीन. आश्वासन देत नाही, प्रयत्न करीन एवढं मात्र आश्वासन देतो. तुम्हा सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा देतो. हे कोरोना संकट लवकर जावं, सगळ्यांना आरोग्य, सुख, समाधान लाभो अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.